राज्यातील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस जो आहे तो कोसळताना पाहायला मिळतोय। सोलापूर जिल्ह्यात मात्र परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होताना पाहायला मिळते। खरं तर जून ओलांडून जुलैचा निम्मा महिना जो आहे तो संपत आलेला आहे आणि असं असताना सोलापूर जिल्ह्यामध्ये अद्याप पावसाने हजेरी लावलेली नाही आहे। त्यामुळे आपण आता पाहू शकतोय या ठिकाणी सीना नदीचं हे पात्र आहे। खरं तर मागील वर्षी मोठ्या प्रमाणात या नदीला पूर आला होता आणि या पुरामुळे सर्व शेतीचं मोठं नुकसान झालेलं होतं। मात्र आता तब्बल 1 वर्षानंतर जून महिना संपला, आता जुलै निम्मा संपलेला आहे, तरीही अद्याप पावसाने हजेरी लावली नसल्यामुळे सीना नदीचं पात्र जे आहे ते पूर्णतः कोरडं ठाक पडलेलं आपल्याला चित्र पाहायला मिळतं आहे। खरं तर या सीनेच्या पात्रामध्ये किंवा पात्रालगत हजारो एकर शेती जी आहे ती कसली जाते। मात्र यंदाच्या वर्षी पावसाने हजेरी न लावल्यामुळे या ठिकाणी सीनेचं जे पात्र आहे ते कोरडं ठाक पडल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी सीनेची दोन्ही बाजूचं हे चित्र कशा पद्धतीनं सीना नदी जी आहे ती पूर्णतः कोरडी ठाक पडल्याचं चित्र एकंदरीत पाहायला मिळते। आपण समोरच्या दिशेला जो एक शेतकरी आहे जो नदीपात्रामध्ये पाण्यासाठी जीवाच्या आकांताने या ठिकाणी नदीपात्रात काही खोदाई करतोय आणि थोडंफार का प्रमाणात होईना पाणी आपल्याला मिळावं, जे त्या डोहामध्ये साचलेलं आहे ते मिळावं यासाठी या रणरणत्या उन्हात काम करताना पाहायला मिळतोय। खरं तर हा तोच शेतकरी आहे ज्याच्या शेतामध्ये मागील वर्षी मोठ्या प्रमाणात पुरानं वेढा दिला आणि पूर्ण पीक जे आहे मागील वर्षी पुरानं आणि पावसाच्या पाण्यामुळं वाहून गेलं होतं आणि यंदाच्या वर्षी त्याला थेंब थेंब पाण्यासाठी आता झगडावं लागत असल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं। त्यामुळे एकंदरीतच सोलापूर जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत केवळ 21% पेरण्या ज्या आहेत त्या झाल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। त्यामुळे एकंदरीतच जुलै संपत आला तरी ही परिस्थिती अद्यापही बिकट आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी जगायचं कसं हा सवाल आता या निमित्ताने पुन्हा एकदा समोर येताना पाहायला मिळतो आहे। कॅमेरामन विनोद हुमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, तिरे, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।